नमस्कार मित्रांनो, आज आहे वैभवचा बड्डे आणि ही त्याची मैत्रीण आणि माझीसुद्धा, जी त्याला विश करायला आज खास पुण्यातच होती म्हणून आम्ही बोलावून घेतलं आहे. आणि आज आम्ही स्पेशली वैभवचा बड्डे असल्याने त्याच्या आवडीची चिकन थाली बनवणार आहोत. ही माझी बहीण, मावस बहीण, जी गावावरून आली आहे. वैभव त्याच्या आवडती गाणी आणि चहा दोन्ही एन्जॉय करत बसला होता. आज त्याच्या आवडीचं सगळं जेवणात बनवायचा प्रयत्न करणार होते मी, आणि त्याला सोबतीला गज्जी म्हणजे माझी बहीण हीच मदतीला होतीच. ती सध्या तिचा फोन शोधते आहे आणि ह्या मॅडम आल्यात पण पूर्ण वेळ वर्क फ्रॉम होम असल्याने कामातच आहेत. हिचा अजूनही फोन सापडलेला नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये मी काहीच खाल्लं नसल्याने वैभव माझ्यासाठी माझ्या आवडते स्नॅक्स बनवतो. व्हेजीस बनवतो तो माझ्यासाठी. दिसतंय ना, चोरून चोरून हसतायत मॅडम. वायरींचा पसारा इग्नोर करा प्लीज. आमच्या घरी सगळे वर्क फ्रॉम होम, ऑलमोस्ट सगळे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे हा वायरीचा पसारा नेहमी असतो. ऑलमोस्ट झालेलं दिसतंय वैभवचं. बर्थडे बॉय बिचारा माझ्यासाठी हे एवढं सगळं करतोय, बट तो कितीही नाही म्हटलं तरी माझ्यासाठी हे तो करणारच. मग मला त्याचा बर्थडे असू दे किंवा काही. तोपर्यंत आमचं थोडंफार जेवण झालं होतं. हा आमचा तांबडा रस्सा आणि चिकन सुक्कं हे करून झालेलं. तेवढ्यातच घरी माझ्या बहिणीचे होणारे मिस्टर ते आले होते वैभवसाठी केक घेऊन. हिचं अजूनही काम संपलेलं नाही आहे. तिचं नाईट शिफ्ट असल्याने संध्याकाळीच काम सुरू झालं आहे. हिचं काम संपत आलं आहे. ॲक्च्युली आम्ही काही वैभवसाठी केक आणलाच नव्हता. ऋषीने जो केक आणलेला तोच आम्ही कट करणार होतो. त्याचा वेगळ्या पद्धतीने आम्ही वेगळ्या दिवशी बड्डे सेलिब्रेट करणार होतो, कारण माझी बहीण वगैरे आली नव्हती या दिवशी. आम्ही इथे पांढऱ्या रस्स्याची तयारी करतो आहे आणि मी इथे ग्रेव्ही चिकन बनवते आहे. त्याची ग्रेव्ही ऑलमोस्ट रेडी झाली आहे. हा आणलेला वैभवसाठी केक ऋषीने. आम्ही खूप टाईमपास करत होतो, माहीत नाही का, कारण का पूर्ण लक्ष जेवणामध्येच होतं. केककडे किंवा केक कटिंगकडे कोणाचंच लक्ष नव्हतं, कारण खूप प्रकार बनवायचे होते. गज्जी इकडे पांढरा रस्सा करते आहे, त्यासाठी ती आय गेस नारळाचं दूध काढते. आणि माझी चिकन ग्रेव्ही रेडी झाली होती. इथे नेहमीप्रमाणे ऋषी गज्जीसोबत मस्ती करत होता. आय मीन शाब्दिक मस्ती. तो तिला खूप काही टोमणे मारतो, खूप काही नको ते प्रश्न विचारत असतो आणि त्याला ती नेहमी सामोरं जात असते अशाच प्रकारे. आणि तिचं हसणं हेच मोठं आहे आमच्यासाठी. तिला बघून आम्ही खूप जास्त हसतो. जो माणूस हसणार नसेल तरी पण तो तिच्या हसण्याला बघून आम्ही खूप हसतो. थोडं सामान आणायचं होतं म्हणून आम्ही सगळे रेडी होत होतो. ॲक्च्युली आम्ही जात होतो कोणत्या वेगळ्या कारणासाठी. एका ठिकाणी जायचं होतं आम्हाला सगळ्यांना. सो आम्ही सगळे रेडी झालो. काही नाही, जे घरचे कपडे तेच, फक्त तोंडाला पावडर वगैरे लावून तयार झालो आहे. आमचा पांढरा रस्सा पण झालेला आहे तेवढ्या वेळेस. सो जेवण सगळंच झालेलं. तांबडा रस्सा, चिकन ग्रेव्ही आणि भात पण झालेला आणि हे चिकन सुकं. आता आम्ही गाडी काढून निघतो आहे सगळे. गजीचा काही फोन पुराण संपत नाही. बट आम्ही इथे पुण्याच्या सगळ्यात डेंजर ट्रॅफिकला सामोरे गेलो, जिथे आम्ही अर्धा तास एकाच जागेवर उभे होतो. अर्धा तासाने गाडी आमची पुढे जात होती, त्यामुळे आम्ही तिकडे जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि युटर्न मारून पुन्हा घरी आलो. एका शॉपमध्ये मी थांबले होते काहीतरी घ्यायला. ते ह्या दोघी तिथे फोनवर बोलत उभ्या होत्या. अरे हां, आमच्या चपात्या राहिल्याच. चपात्याही बाकी होत्या. भाकरीचं पीठ संपलेलं, त्यामुळे मी भाकऱ्या केल्या नव्हत्या. खूप जणांचे मी जेव्हा रील टाकलं होतं ह्या बाबतीत, तेव्हा खूप जण म्हणत होते की भाकरी छान लागते चिकनसोबत. आमची मॅडम कोकणी असल्याने सोलकडीचा मान मात्र तिलाच. झालेलं होतं जेवण पूर्ण. चपात्याही झाल्या होत्या, सगळं झालेलं. सगळे म्हणत होते की आम्ही सगळं हे झोमॅटोवरून मागवलं आहे किंवा काय. रील अपलोड केलं होतं मी वैभवच्या थाळीचं. सो खूप जण म्हणाले की भावाने
फक्त ऑर्डरचं जेवण खाल्लं आहे किंवा मी असं सगळं बाहेरून मागवलं आहे. सो मी खूप जणांना उत्तर दिलं की व्लॉग बघा, पण मी अपलोड केला नव्हता, मी आता करते. आणि ही आहे वैभवची थाळी. वैभवला खूप आवडली. ॲक्च्युली वैभवला माहिती होतं आम्ही काय काय करणार आहोत, बट थाली असणारे असं काही माहिती नव्हतं. फक्त चिकन करणारे एवढं माहिती होतं. काय काय करणार होतं आम्ही एवढं माहीत नव्हतं त्यांना. सो आय गेस त्याच्या आवडीचा बड्डे मला माहीत नाही, पण त्याच्या आवडीचं जेवण करून त्याचा मी बड्डे थोडक्यात असा सेलिब्रेट केला. यापुढेही खूप व्हिडिओ आहेत. म्हणजे ज्या दिवशी माझी बहीण आली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 तारखेला यांचा बड्डे होता आणि त्या दुसऱ्या दिवशी माझी बहीण भाऊ सगळे आले होते. सो त्यांच्यासोबत आम्ही ह्याचा बर्थडे सरप्राईज प्लॅन केलं होतं जे वैभवला माहिती नव्हतं. सो त्याचाही व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.